त्याचबरोबर तुमच्या मनोरंजनासाठी आपल्या गावातल्या काही लोकांनी बरेच वेगवेगळे आयटम बसवलेले आहेत. त्यानिमित्तानं आमच्या गावचे जे सरपंच आहेत त्यांचा चिरंजीव आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी येतात. जोरदार टाळ्या बंटी शेठ गणेशपुरे यांच्यासाठी. या बंटी शेठ या. राम 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 नमस्कार नमस्कार. पप्पा कुठे गेले? पप्पा काय झालं, आमचे पप्पा जरा लग्नामध्ये बिझी असल्यामुळे आज येऊ शकलेले नाही. अच्छा, लग्न सराई आहेच म्हणा. कुणाच्या लग्नाला गेलेत? ते स्वतःच्या लग्नालाच गेले. चौथं लग्न आहे सर त्यांना फार हाऊस सर लग्न बिग्न करायचे. पण मी काय आम्ही आलो जरा लाइटिंग बिटिंग लावा इकडे, अंधार अंधार पडलेला आहे सगळा. ते काढा काढा उन्हात नाही आलाय, काढा ते. अच्छा चष्मा आहे का? क्या बात आहे. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. एवढे मोठे दिग्गज लोक आज या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वतःच हे सगळे इन्स्टॉलमेंट घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. ते फार महत्वाचं आहे. सगळे इन्स्टॉलमेंट त्यांचे आणलेले त्यांनी. इन्स्ट्रुमेंट म्हणतात त्याला. इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणा. काय सर माझं म्हणजे पहिले सांगून ठेवतो, माझं सगळं कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झालं असतं म्हणजे त्याच्यामुळे काय आहे ते इन्स्टॉलमेंट घेऊन आलेले आहेत. सगळेजण आलेले आहेत. श्रुती भावे या ठिकाणी आलेले आहेत. तर काठीनं गिटार वाजवण्यात प्रसिद्ध असलेल्या काहीतरी बोलू नका, लोक मारतीन बाहेर जाऊन. असं काय? अरे वाजवतात ना ते काठीनं. स्टिक असते, स्टिक म्हणावं त्याला. स्टिक. अच्छा. आणि ते व्हायोलिन म्हणतात त्याला. अच्छा अच्छा, म्हणजे आईस्क्रीम मध्ये पण तो प्रकार राहते ना. कसला? ते मँगो व्हायोलिन आईस्क्रीम. व्हॅनिला. ऍक्च्युली श्रुती भावे यांच्या रूपानं एक म्हणजे असं म्हणजे लेडी शाहरुख खान व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. लेडी शाहरुख खान व्यक्तिमत्व म्हणजे कसं आम्ही पाहिलं ना शाहरुख खान पिक्चर मध्ये ते असं सर स्वेटर बिटर असं घालून ते असं व्हायोलिन वगैरे वाजवतात, तेच ना ते. तर मला सांगा तो आता म्हणजे तुम्ही आल्या म्हणून स्पष्ट विचारतो मी तुम्हाला, ते व्हायोलिन वाजवण्यासाठी असं स्वेटर घालणं गरजेचं आहे का? असं मुळीच नाही. थंडी वाजली की व्हायोलिन वाजतं असं काही नाहीये. वा 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 वा. बरोबर आहे. दोन पैकी एकच वाजवलं, एक तर थंडी वाजवून तर व्हायोलिन वाजवून. दोन्ही कसे वाजणार काय हरकत नाही. पण मला एक तुम्हाला विचारायचं होतं मॅडम, ते जे स्टिक राहते व्हायोलिनची त्याला आपण मराठीत गज म्हणतो किंवा इंग्लिश मध्ये बो BOW असं म्हणतो. हा बो राहतो तो. याला जे जे धागे राहते ते घोड्याच्या शेपटीचे झालेले असतात का ते? अगदी बरोबर. बघा काय अभ्यास आहे बाबा. आज कधी नव्हते अभ्यास केला माणसाने. करेक्ट मॅडम. पण कसं आहे म्हणजे लहानपणी माझी पण खूप इच्छा होती व्हायोलिन शिकायची, पण शिकू शकलो नाही मी. का? घोडाच नव्हता आमच्याकडे. कुठून ते आनंद गज करायला ते लागत ना सर. दोघ धागे बनवायचं नसतं, ते विकत मिळतं. ते काय घरी थोडीच बनवतात माणसं. अरे यार मग पप्पानं उल्लू बनवलं मला. ते म्हणे आपल्याकडे घोडा देऊन कशाला शिकतो म्हणे. मला काय माहित नव्हतं. पण असू द्या. म्हणजे व्हायोलिन वाजवणं म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखं आहे. म्हणूनच त्यांनी ते गाणं पण म्हटलेलं आहे की रोज रोज कसरत तारेवरची. हा होणार. तुम्ही म्हटलं ते गाणं? ते तुम्ही गायलेलं? मॅडम न गायलं. माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे का, आमच्याकडे सगळं लिखित असतं. होणार सुन मी या घरचीचं टायटल सॉन्ग. मग त्याचे 2 ओळी ऐकायला आवडतील आम्हाला. हे गाणं माझ्याबरोबर प्रख्यात पार्श्वगायिका वैशाली माडे सुद्धा गायली आहे. जाबाई सासुरा सासुरा ओलांडून ओंबरा ग जाबाई सासुरा सासुरा ओणी धोणी काढेल कोणी तू असत रहा तू वळून पुन्हा नको पर तू माहेरी कुजबुज होईल कधी ठेवू नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी या घरची. पण हे गाणं बापट साहेबांसाठी आणि तुमच्यासाठी तर अगदीच आहे. रोज रोज कसरत तारेवरचीच चालली तुमची. तर अशा श्रुती भावे यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय व्हायोलिन वाजवताना स्वेटर घालण्याची संघटनेचे अध्यक्ष श्री बंटी शेठ गणेशपुरे यांना. तर आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का प्रसिद्ध ढोलकीपटू विजय चव्हाण आपल्याकडे आलेले आहेत. मोरूची मावशी या नाटकामधून घराघरात पोहोचलेले विजय चव्हाण सर वेगळे आणि पण त्याचा फेमस डायलॉग होता ना, मालक 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 मालक
ते ऍक्टर आहेत विजय चव्हाण. अरे हे काय कमी ऍक्टर आहेत का? जबरदस्त. तुम्ही फक्त ढोलकी वाजवता, ऍक्शन पाहा बुवाजी. टाक टाक टाक. खतरनाक खतरनाक. म्हणजे सर तुमची ढोलकी जशी ऐकायला बरी वाटते ना कानाला, तशी तुम्ही वाजवताना तुम्ही पाहायला पण बरं वाटतं आम्हाला. म्हणून म्हटलं चेहऱ्यावर सगळे खेळ आहे. म्हणजे यांच्या नावाचं म्हणजे खुद्द बच्चन साहेबांनी पण यांचं नाव वापरलेलं आहे. कुठं? पिक्चर ना अग्निपथ मध्ये. अग्निपथ मध्ये खुद्द बच्चन साहेबांनी वापरलं ते. हा हे विजय दीनानाथ चव्हाण. मला तर वाटलं सर इंटरव्ह्यू नंतर हे विजय दीनानाथ चव्हाण हे टांग 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 असं काहीतरी चालू असेल ते. पण ती ढोलकी वाजवलीच नाही, पण ती नाव तुमचं जबरदस्त घेतलंय. तर असो सर, तुम्ही नेहमी ढोलकी वाजवता, पण ते मला म्हणजे नॉलेज म्हणून विचारायचं आहे. तिथे डबल ढोलकी म्हणजे काय असतं? म्हणजे डबल म्हणजे दोन ढोलकी असे एकमेकाला जोडून वाजवतात का ते? त्याचे दोन अर्थ होतात. हा हा एक डबल ढोलकी म्हणजे बाया आणि चाटी, हा 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 ते होऊ शकते. हा. आणि डबल ढोलकी म्हणजे हा इकडून पण वाजवतो आणि हा तिकडून पण. दोन्हीकडे बोलणारे असतात ना, हा. म्हणजे ते वाक्यप्रचार आहे. डबल ढोलकी म्हणजे तुमच्याबद्दल पण चांगलं बोलायचं, त्यांच्याबद्दल पण चांगलं, दोघांबद्दल वाईटच बोलायचं असं आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे डबल ढोलकी असं इन्स्ट्रुमेंट नाही. इन्स्ट्रुमेंट कसं असं? अच्छा, मला वाटलं बा, आता ढोलकीवाले तज्ञ आले तर आपण विचारून घेऊ. नॉलेज आपल्याला नॉलेज कधी पण काम पडतं माणसाला. आज काय हरकत नाही. स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय ढोलकी वाजवताना चिंगम खाऊ नका संघटनेचे अध्यक्ष बंटी शेठ गणेश यांना. तर आणखीन एक व्यक्तिमत्व आलेलं आहे. तोफेश कुरेशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. म्हणायला शिकते पहिलं, मग सत्कार. आम्हाला माहित त्यांचं नाव तौफिक आहे ते, मग? पण तोफेश सारखं काम असते त्यांचं, म्हणून मला तोफेश कुरेशी असं नवीन नाव ठेवलं सर मी तुम्हाला. पण तौफिक कुरेशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. लहानपणी घरातली भांडी वाजवता वाजवता मोठेपणी एवढे मोठे वादक झाले. माझा भाऊ पण सर ताट वाजवायचा लहानपणी. मग आता काय करतात ते? आता तो शाळेची घंटा वाजवतो, चपराशी आहे. नशीब राहतं सर एकेकाचं, आपण काय म्हणणार आहे. पण सरांना अनेक पुरस्कार, खास म्हणजे सरांना अनेक पुरस्कार मिळालेला आहे. आणि विदेशातला संगीत क्षेत्रातला सगळ्यात सर्वोच्च मानाचा पुरस्कार असा ग्रॅमी अवॉर्ड सरांना मिळालेला आहे. क्या बात आहे सर. बघा म्हणजे नशिबाचा भाग राहते. सरांना ग्रामीण अवॉर्ड मिळालेला आहे आणि मला ग्रामीण अवॉर्ड मिळालेला आहे. सर सगळं म्हणजे आपलं ग्रामीण म्हणजे कोंबडी पालन, कुक्कुटपालन, हे इमो पालन आणि सर्वोत्कृष्ट बोकड. तुम्हाला असे अवॉर्ड मिळालेले आहेत? नाही, सर्वोत्कृष्ट बोकड मिळालं नाही. मला जो बोकड आहे त्याला मिळाला. सगळे असे ग्रामीण पद्धतीचे अवॉर्ड सगळे मिळालेले आहे. मला एक विचारायचं आहे तुम्हाला. सर इर्षाद, तुम्ही एवढं फास्ट कसं बोलता? पटपट पटपट पट काय तुमचं म्हणजे काय रे ते आतमध्ये काय मागं पुढे चुकल भीती वाटते ना सर. पटपट बोलून मोकळं. मी सांगू तुम्हाला, आमच्यामध्ये पण असं रिदम असतं फास्ट. तुमची आजी एक जुगलबंदी क्या बात आहे. हे तर खतरनाकच झाला. तुम्ही बोला आणि मी जबाब देतो मग माझ्या भाषेत. नाही, तौफिक कुरेशी साहेब या ठिकाणी आलेले आहे. अत्यंत निपुण असे तौफिक कुरेशी या ठिकाणी आलेले आहेत. सर्व प्रकारचे वाद्य वाजवणारे तौफिक कुरेशी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. तौफिक कुरेशी साहेब नमस्कार.